वर्दीतील सैतान 3 वर्षांनी उलगडा। वर्दीची शान राखायची सोडून याच वर्दीच्या आड एका मुलीने चक्क आपल्या जन्मदात्या पोलीस पित्याचा जीव घेतला। नमस्कार, मी विठ्ठल होळकर। आजची ही बातमी नात्यांच्या विश्वासावर झालेला असा घाला आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। बाप लेकीचं नातं हे जगातलं सर्वात सुरक्षित नातं मानलं जातं, पण चंद्रपुरात एका कलियुगी लेकीने याच नात्याचा गळा घोटला आहे। वर्दीतील सैतान 3 वर्षांनी उलगडा। वर्दीची शान राखायची सोडून याच वर्दीच्या आड एका मुलीने चक्क आपल्या जन्मदात्या पोलीस पित्याचा जीव घेतला आणि धक्कादायक म्हणजे हा खुनाचा कट रचण्यासाठी तिला साथ दिली तिच्याच पोलीस प्रियकराने। 1-2 महिने नव्हे तर तब्बल 3 वर्ष या प्रकरणावर पडदा टाकण्यात हे दोघे यशस्वी झाले होते। पण म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात। अखेर एका किरकोळ वादाने या भीषण हत्याकांडाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे। तारीख होती 25 एप्रिल 2023। रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल जयंत बालावार अचानक ड्युटीवर असताना कोसळले। त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी सर्वांना वाटलं कामाचा ताण किंवा हृदयविकाराने त्यांचा बळी घेतला, पण खरी सूत्रधार तर घरातच बसली होती। आरोपी क्रमांक 1 आर्या बालावार, मृताची सख्खी मुलगी। आरोपी क्रमांक 2 आशिष शेडमाके, आर्याचा प्रियकर। या दोघांचं सूत जुळलं होतं, पण जयंत बालावार यांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते। त्यांनी आर्याला अनेकदा समज दिली, प्रसंगी हातही उचलला, पण प्रेमात आंधळ्या झालेल्या आर्याला वडिलांचा हा विरोध काठ्यासारखा टोचू लागला। मग काय, तिने आणि आशिषने ठरवलं बापाचा कायमचा काटा काढायचा। आशिषने अवघ्या 5,000 रुपयात एका अल्पवयीन मुलामार्फत घातक विष मिळवलं। 25 एप्रिलच्या त्या दुर्दैवी दिवशी आर्याने आपल्या वडिलांना प्रेमाने मिल्कशेक दिला। बापाला वाटलं लेक काळजी घेतेय, पण त्यांना काय माहित होतं की त्या पेल्यात त्यांचं मरण कालवलंय। तो मिल्कशेक पिताच काही वेळात बालावार यांची प्राणज्योत मालवली। इथे खरी भयानक गोष्ट सुरू होते। वडील मेल्यानंतर आर्याने जणू अभिनयाचा डोंगर उभा केला। रडून भेकून सर्वांची सहानुभूती मिळवली। इतकंच नाही तर ज्या बापाला मारलं त्याच बापाच्या जागी ती अनुकंपा तत्वावर पोलीस दलात भरती झाली। ती पोलीस झाली, वर्दी घातली, सोशल मीडियावर स्वप्नपूर्तीचे स्टेटस ठेवले। लोकांनी तिचं कौतुक केलं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। 2025 मध्ये आशिष आणि आर्या दोघेही पोलीस प्रशिक्षणातून बाहेर आले, पण म्हणतात ना, पापाचा घडा भरतोच। काही महिन्यांपासून या दोघांमध्ये खटके उडू लागले। वादावादी इतकी वाढली की आशिषला भीती वाटू लागली, कदाचित आर्या त्यालाही संपवेल। अखेर 23 मार्च 2026 रोजी आशिष शेडमाके स्वतःहून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। त्याने दिलेल्या कबुली जबाबाने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। पोलिसांनी तातडीने जुन्या फाईल्स बाहेर काढल्या। पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पुनरावलोकन झालं आणि सिद्ध झालं की बालावार यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर तो विषाने झाला होता। आज ती मॉडेल सारखी दिसणारी पोलीस मुलगी आणि तिचा प्रियकर गजाआड आहेत। जयंत बालावार यांची हत्या करणाऱ्या आर्याने, आशिषने, विष पुरवणारा चैतन्य गेडाम आणि तो अल्पवयीन मुलगा या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। ज्या वर्दीने संरक्षण द्यायचं त्याच वर्दीतले हे भक्षक पाहून समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। वडिलांच्या चितेवर आपल्या सुखाचा संसार उभा करू पाहणाऱ्या या लेकीला आता कायद्याची कोणती शिक्षा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।